बीड जिल्ह्याची पार्श्वभूमी आता गुन्हेगारी पार्श्वभूमी बनली का? आणि खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने बीड जिल्हा हा गुन्हेगारीच्या संदर्भातून वळीखळला चालला आहे, ज्या पद्धतीने या कायदा आणि सुव्यवस्थेची चौहाट्यावर आणून सर्वसामान्य लोकांचं जीवन उद्ध्वस्त होत चाललंय. पण ह्या सगळ्या गोष्टी जरी आज आमच्या पटलावर दिसत असतील, खऱ्या अर्थानं झालेल्या घटना वारंवार त्याला पुनरावृत्ती मिळत असेल, तर खऱ्या अर्थानं कायदा सुव्यवस्था पूर्णपणे बदलण्याची वेळ आता बीड जिल्ह्यात आलेली. कारण की कायद्याचा धाक राहिला का? राजकीय हस्तक्षेपामुळे कशा पद्धतीने गुन्हेगारी फोफावली चाललेली आहे. आणि आजची जी परिस्थिती आहे ती खऱ्या अर्थानं जिल्ह्याच्या विकासासाठी किती अनुकूल आहे, या सगळ्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण करूया. नमस्कार मित्रांनो, मंथन मध्ये आपलं स्वागत आहे. ज्या पद्धतीने या बीड जिल्हा मागच्या दशकापासून गुन्हेगारीचा जिल्हा म्हणून ओळखला चालला, कसल्याही पद्धतीचं नियंत्रण या बीड जिल्ह्याच्या परिस्थितीवर कुणाचंच राहिलेलं नाही. संतोष देशमुख सारखी घटना वारंवार पुनरावृत्तीत होत आहेत. राजकीय आश्रयित असलेले कार्यकर्ते मनमानी पद्धतीनं लोकांच्या घरात घुसून लोकांच्या आया बहिणीवर हात घालण्याचे प्रयत्न करतात. चोऱ्या दरोडे यासारखी परिस्थित्या रोज घडत आहेत, तरीही आमचा बीड जिल्हा शांत आहे. राजकीय लोकांना या संदर्भात कसल्याही पद्धतीचं काही घेणं देणं नाही. आज खऱ्या अर्थानं ज्या जिल्ह्याची परिस्थिती या भयावह परिस्थितीमध्ये आणून सोडली, त्याची कारण मीमांसा सुद्धा करणं या राजकीयांना काही जमतंय का? कारण एकेकाळी जो जिल्हा संत महात्म्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जायचा, गड किल्ल्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जायचा, संस्कृती आणि चळवळीचा जिल्हा म्हणून ओळखला जायचा, तो जिल्हा आज फक्त दहशतीचा जिल्हा म्हणून ओळखला चाललाय. एक दिवस उलटतो न उलटतो की काही ना काहीतरी अशी घटना कानावर पडते की ज्याने माणसाच्या अंगावर काटा यावा. खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टी सामाजिक तत्वावर कोणत्या त्रुटीमुळे आज या सगळ्या गोष्टी घडू लागलेल्या आहेत. आणि खऱ्या अर्थानं जो कायदा आणि सुव्यवस्था म्हणून आम्ही ज्याच्याकडे पाहतो, ती कायदा आणि सुव्यवस्था सहबाधित राहिलेली आहे का? आज ज्या पद्धतीनं आम्ही लोकशाहीमध्ये जगतोय, ज्या मूलभूत अधिकाराला नागरिकांना जे मूलभूत अधिकार दिलेले आहेत, आणि जे नागरिकाला दिलेल्या मूलभूत अधिकाराचं खऱ्या अर्थानं हे प्रशासन संरक्षण करू शकतंय का? माननीय पोलीस अधीक्षक साहेबांनी आता खांदेपालट करण्याची भूमिका घेतली. अगोदरही अशीच एक भूमिका घेतली होती. बीड जिल्ह्यातले सगळे सैनिक म्हणजे पोलीस कॉन्स्टेबल आणि जे काही तत्सम रँकचे लोक आहेत, त्यांचे खांदे पालट करून वेगवेगळ्या पोलीस स्टेशन मधली मंडळी प्रत्येक पोलीस स्टेशन बदलण्यात आलं. पण ह्याच्यानी वृत्ती काय बदलली? शेवटी ही वृत्ती बदलणारा जो मूळ माणूस आहे तो त्याच जागी होता. परंतु आता त्यांनी ही या अधिकाऱ्यांच्या ज्या बदल्या सुरू केल्यात, या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यामुळं खऱ्या अर्थानं आता या गोष्टीमध्ये बदल दिसायला सुरुवात होईल असं त्यांना वाटतं. पण काय, सोम्या गेला गोम्या आल्या, गोम्या गेला सोम्या आला, अशी परिस्थिती जरी झाली तर राजकीय परिस्थिती काय बदलणार? कारण की या सगळ्या गोष्टीला नियंत्रण करणारी परिस्थिती म्हणजे राजकीय व्यवस्था. ज्या पद्धतीने राजकीय पालकमंत्री ज्या पद्धतीने हातोटी वापरतील, त्या पद्धतीने या सगळ्या गोष्टीचा नियंत्रणात आपोआप येतील. पण राजकीय व्यवस्था आजही बीड जिल्ह्याची अस्थिर आहे. कुणालाच कुणाचं काही घेणं देणं नाही. प्रत्येक जण आपल्या पत्तरवळीवर भात ओढण्यासाठी फक्त आपली शर्त लावतोय. त्यामुळं खऱ्या अर्थानं जी परिस्थिती या जिल्ह्यासाठी अनुकूल असायला पाहिजे ती वरच्यावर प्रतिकूल होत चाललेली. संतोष देशमुख प्रकरण घडल्यानंतर आज मोजलं तर जिल्ह्यात हजारो प्रकरणं घडली. प्रत्येक प्रकरणाची जी जर मीमांसा केली तर खऱ्या अर्थानं या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या संवेदनशीलता नावाची कुठेही बाब आम्हाला दृष्टिक्षेपात पडत नाही. आता नुसतंच उमेश दळवी प्रकरण घडलं. दारूच्या गुत्त्यावर काम करणारा हा इसम
हिशोबामध्ये घोळ झाल्यामुळं त्याला त्याला स्वतःचा प्राण गमवावा लागला. या अगोदर गेवराई तालुक्यातील कैलास महाराज आनंदे की ज्यांनी हरिनाम सप्ताहाचा हिशोब विचारण्याचा प्रयत्न केला, तर लोकांनी या हिशोब तू कोण हिशोब विचारणारा म्हणून त्यांना बेदम मारहाण केली. आणि एक पंचायत समिती सभापतीचा चिरंजीव की जो आपल्या मस्तमवाल पद्धतीनं बीड मधल्या एका घरात घुसतो आणि एका महिलेवर आपल्या वासनेची हद्द पूर्ण करून घेतो. अशा पद्धतीनं जर परिस्थिती भरभरटत असेल तर त्या बिहारपेक्षा वेगळी चित्र काय आहेत? वारंवार ते बिहारचं नाव आम्हाला आठवतं, तर बिहारपेक्षा विचित्र परिस्थिती या जिल्ह्याची झालेली. मग या सगळ्या गोष्टींची खरी मीमांसा केली तर या सगळ्या गोष्टींवर नियंत्रण आणण्यासाठी कोण प्रवृत्त, म्हणजे यांना कोण नियंत्रित करू शकतं? आज जी परिस्थिती भयावह झालेली आहे, उमेश दळवी सारखा इसम जो कामावर असणारा इसम, त्याला आपला प्राण गमवावा लागलाय फक्त हिशोबाची जर घाळमेळ न झाल्यामुळं. अशा पद्धतीच्या वृत्त्या जर खऱ्या फोफावत असतील तर यापेक्षा मोठी आपराधिक भूमिका काय असेल? आणि आज कायदा हा फक्त बीड जिल्ह्याच्या लोकांनी खुंटीला बांधलाय. यांना कायद्याचं काही भीती राहिलेली नाही, कारण की कायद्याचं संरक्षण करणारे लोकच आज ज्या पद्धतीने वर्तन करतायत, ज्या पद्धतीच्या परिस्थितीमध्ये लोकांशी वागतायत ना, त्यामुळे या लोकांच्या मनातल्या कायद्याविषयीच्या भीती उडून गेलेल्या आहेत. एक प्रकरण झालं, त्याच्यातले अपराधी बाहेर आले की दुसरं प्रकरण घडायला मोकळं. कुठंतरी गोळीबार होतोय, कुठंतरी बलात्कार होतोय, कुठंतरी सर्वसामान्य नागरिकाच्या जीवनावर संदर्भातून दरोडा टाकला जातोय, कुठंतरी सामाजिक. हे चालणार कुठपर्यंत? खऱ्या अर्थानं ह्या सगळ्या भस्मासुराचा सगळ्यात मोठा गुरु म्हणजे इथली वाढती बेरोजगारी. भरमसाठ पद्धतीने वाढलेल्या बेरोजगारीनं खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांच्या हाताला काम राहिलं नाही. आणि जो तो उठतो, तो कुणाचा ना कुणाचा तरी गमच्या गळ्यात घालतो आणि जय म्हणायला सुरुवात करतो. मग पोटाची खळगी भरणार कुठं? मग यासाठी, या खळगी भरण्यासाठी नाही ते अनैतिक मार्ग वापरायचे, नाही त्या पद्धतीनं काम करण्याची पद्धत करायची, स्वतःची दहशत निर्माण करायची. आज ह्या दहशतीवाल्यांचंच राज्य या बीड जिल्ह्याच्या गल्लोगल्ली तुम्हाला पाहायला मिळेल. कारण की राजकीय व्यवस्थेमध्ये ही गुन्हेगारी फोफावल्या चालली. एखादा गुन्हेगार जर एखाद्या ठिकाणी निघाला असेल तर दुसऱ्या टोळीला जाऊन मिळतो, दुसऱ्या टोळीला जर मिळाला असेल तर तिसऱ्या टोळीला जाऊन मिळतो. मात्र ही गुन्हेगारीला कशा पद्धतीनं आपल्याला जोपासता येईल आणि आपल्या मसल्स पॉवर वाढवण्यासाठी यांचा वापर कशा पद्धतीने करता येईल, याकडेच या राजकीय लोकांचं लक्ष आहे. कारण खऱ्या अर्थानं जर सामाजिक व्यवस्था सुदृढ करायची असेल, विकसित करायची असेल, त्याला काहीतरी चांगल्या भावना, चांगल्या भूमिकेत आम्हाला आणून सोडायचं असेल तर खरं या जिल्ह्याची परिस्थिती बदलली पाहिजे. आजही ज्या पद्धतीनं मागचा काळ जो इतिहासात आम्ही म्हणायचो की हा जिल्हा संत महात्म्यांचा जिल्हा आहे, अखंड हरिनाम सप्ताह तर सगळीकडेच होत आहेत, पण त्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून जी एक लॉबी तयार झाली, जी एक परिस्थिती निर्माण झाली, या परिस्थितीने सुद्धा ह्याच्यात आगीत तेल ओतण्याचं काम केलंय. कारण की प्रत्येक ठिकाणी आपल्या आपल्या सोयीचा महाराज बोलवायचा, आपल्या आपल्या पद्धतीनं महाराज बोलवायचा आणि आपल्या पद्धतीचा महाराज बोलून आपलं कीर्तन. खऱ्या अर्थानं अशा पद्धतीचं जर प्रवचन आणि कीर्तन त्या लोकांच्या कानावर पडत असेल तर कशा पद्धतीच्या भूमिका बदलणार आहेत? संस्काराचे बीज ते देता येतील का? आणि या कीर्तन आणि ज्या काही विषय आहेत त्याच्यामध्ये काय निर्माण होणार आहे, काय देणार आहेत? मोठमोठ्या संतांचे अभंग घ्यायचे, मोठमोठ्या संतांची ओव्या घ्यायच्या आणि ज्या ओव्यांच्या माध्यमातून सामाजिक परिस्थिती जोडायची, त्यापेक्षा वेगळ्या पद्धतीचे संदेश देऊन या कीर्तनातून बाहेर पडायचं. तर ही भूमिका जर या बीड जिल्ह्याला जोडली जात असेल तर खऱ्या अर्थानं ही जिल्ह्याची सगळ्यात मोठी दुर्दैवाची परिस्थिती आहे. जी परिस्थिती की जी संस्काराची बीज पेरून या जिल्ह्याला सशक्त बनवणारी एक काळ होता, की जो काळ या जिल्ह्याचा सुवर्ण काळ म्हणून ओळखला जायचा. कोणताही महाराज आल्यानंतर त्याच्या
विद्वत्तेवर त्याला त्या पद्धतीने, त्यावेळेसच्या महाराजांना विद्वत्त महाराजांना बोलायला मोठमोठ्या सुपाऱ्या लागत नव्हत्या. येण्या जाण्याच्या खर्चीवर ते महाराज येऊन प्रबोधन करून जायचे. प्रेमानं नागरिकांनी दिलेल्या नारळावर आपला आदर सत्कार समजायचे. अशी परिस्थिती त्या काळातली होती. पण आज जो कोणी जातो तो पाकिटाच्या वजनावर जातो. आणि हे वजन खऱ्या अर्थानं जी संस्कृतीचा ऱ्हास करतायत आणि खऱ्या अर्थानं संस्कारांना देण्याऐवजी आपल्या पद्धतीच्या भूमिका मांडून लोकांना कशा पद्धतीने आपल्याकडे आकर्षित करता येईल याकडे लक्ष वेधून चाललेले आहेत. या सगळ्या गोष्टींचा सारासार घेतला तर एकूण सगळी परिस्थिती ही घालमेल्याची. मग या सगळ्या परिस्थितीतून खऱ्या अर्थानं जर बीड जिल्ह्याला बाहेर काढायचं असेल तर त्याला एक सशक्त नेतृत्व पाहिजे. दोन्ही क्षेत्रात, आध्यात्मिक क्षेत्रात सुद्धा आणि राजकीय क्षेत्रात सुद्धा. जोपर्यंत आध्यात्मिक क्षेत्रामध्ये असा सशक्त गुरु प्रस्थापित होणार नाही, कारण की एकेकाळी भगवान व्यंकट स्वामी महाराज, भगवान बाबा, वामन भाऊ यांच्यासारख्या सशक्त लोकांनी या अध्यात्माची जेव्हा मोठ बांधली तर तेव्हा खऱ्या अर्थानं या समृद्ध बीड जिल्ह्याची एक वेगळी विकास झाला. आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं जे काही म्हणजे सामाजिक परिस्थितीमध्ये जडणघडण होत असताना नवनवीन पद्धतीचे विद्वत्त लोक हे पटलावर आली. त्याच पद्धतीने मुंडे साहेब असताना जेव्हा या जिल्ह्याची एक मोठ बांधली गेली होती, प्रत्येक कार्यकर्ता एकछत्री आणून सर खऱ्या अर्थानं प्रत्येक मतदारसंघाचा विकास कशा पद्धतीने होईल हा प्रमुख हेतू होता. पण हे सगळे हेतू बाजूला गेलेत. आज फक्त राहिलंय डिवाइड अँड रूल करून या जिल्ह्याची परिस्थिती ऐरणीवर आणून सोडली. आज जी परिस्थिती फक्त पैशाच्या मागे लागलेली व्यवस्था आणि आपल्या दहशत निर्माण करणारी व्यवस्था जर अशा पद्धतीने जर प्रस्थापित झाली तर नेमकं बीड जिल्ह्याचं काय भवितव्य पुढच्या काळात पाहायला मिळेल आणि या भवितव्याला कोण जबाबदार हे तुम्ही तुमच्या पटलावर तपासा. आणि खऱ्या अर्थाने या सगळ्या गोष्टीचा जर माग मिळत असेल, याचं उत्तर मिळत असेल तरच आम्ही आज खऱ्या अर्थानं उद्याची पिढी चांगल्या पद्धतीने घडू शकतो का हा प्रश्न स्वतःच्या मनाला विचारल्यानंतर खऱ्या अर्थानं जे उत्तर मिळेल ना तेच उत्तर या जिल्ह्याच्या विकासाची खरी नांदी असेल. या प्रश्नालाच खऱ्या अर्थानं आत्मपरीक्षण करून आपल्याला आपल्या आत्मविवेकाला विचारलं पाहिजे. आणि याबद्दल तुमच्या मनात काय वाटत असेल तर कॉमेंट्स करून नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.